बिहारच्या विजयानंतर नवी दिल्लीत अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा। भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण। यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार। निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकीमध्ये युतीबाबत स्पष्टता नाही। युतीवर निर्णय घ्या, नाहीतर मैत्रीपूर्ण लढत अपरिहार्य। आमदार संजय केनेकर यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शिवसेना कोर कमिटीची बैठक। मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी बैठक पार। निवडणुकीतील रणनीती, संघटन बळकट आणि उमेदवार निवडणुकीसंदर्भात चर्चा। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करा, वडेट्टीवारांची पत्रातून मागणी। नांदेडमधील काँग्रेस आणि एमआयएमचे अधिकारी राष्ट्रवादीमध्ये। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। सोलापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा। अकलूज नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। धवलसिंह मोहिते पाटलांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश। चिखलदराच्या माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार। राजेंद्र सिंग सोमवंशी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मंत्री हसन मुश्रीफांनी फुंकलं रणशिंग। स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा। इचलकरंजीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मुश्रीफ यांचं वक्तव्य। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी ठेवा। अखेर अलिबागमध्ये उमेदवारांचा शोध संपला। महायुतीकडनं नगराध्यक्ष पदासाठी तनुजा पेरेकर। उद्धव ठाकरेच्या गटातील तनुजा पेरेकर भाजपच्या गळाला। परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। दादरमध्ये लागलेले निनावी बॅनर। मनसेचं बॅनरला प्रत्युत्तर देणारं बॅनर मनसेने लावलेले होते। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक आशियाचे बॅनर। प्रत्युत्तर दाखल मुंबईचा सेवक तोच नगरसेवक आशियाचे बॅनर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला गोवा दौऱ्यावर। भगवान रामाचं भव्य पुतळ्याचं अनावरण करणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती। फसवून भाजपमध्ये काही लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा आरोप। भाजपमध्ये प्रवेश करून 4 दिवसांमध्ये पदाधिकारी माघारी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर पार पडणार। शिबिर लक्ष 2026 हे मालाडमध्ये होणार आहे। या शिबिराला रमेश चेनितला यांची प्रमुख उपस्थिती। कैमूरमध्ये मतमोजणी दरम्यान मोठा हिंसाचार। पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीमध्ये पोलीस जखमी। कैमूर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघामध्ये गदारोळ। बिहारमधील एमआयएम पक्षाच्या विजयानंतर सोलापूरमध्ये जल्लोष। सोलापूर शहरामध्ये उत्साहाचं वातावरण। कार्यकर्त्यांनी फोडले फटाके आणि केला जल्लोष। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। रखडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम, कंकर मिळणार। जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय। महाडमध्ये भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना धक्का। राष्ट्रवादीचा पूजा गोवेलकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। आमची भाजपबरोबर युती करण्याची इच्छा होती, परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला। मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण। रायगडच्या महाडमध्ये महायुती नाही। गोगावलेंकडनं खंत व्यक्त करत महाडमध्ये नक्कीच विजय होईल। गोगावलेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित आहे। येत्या आठवड्यामध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता। खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण। शीतल तेजवानीसह 4 नोटीस। चौकशीला हजर राहण्याची पोलिसांची नोटीस। उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का। 4 माजी नगरसेवकांचा टीम ओमी कलानीमध्ये प्रवेश। भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। विजय वडेट्टीवारांनी पत्रातून केली मागणी। चिखलदराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह सोमवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। नांदेडमधील काँग्रेस आणि एमआयएमचे पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश।
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या यशाचा कल्याण पूर्वेमध्ये जल्लोष करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची पहिली यादी जाहीर। शिवसेनेच्या 9 उमेदवारांच्या घोषणा। शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। बिहारचा निकाल म्हणजे लोकमत नाही, हा निकाल जनधारा नाही, मशीनचा आधार। बिहारच्या निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। वर्ध्यात निवडणुकीसाठी भाजपची पूर्ण तयारी। वर्ध्यात भाजप स्वबळावर लढणार। राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। जळगावमध्ये आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार। मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कांचननगर परिसरामध्ये नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। यवतमाळ जिल्ह्यामध्ये नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी 58 नामांकन दाखल। महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार वेटिंगवर। वाशिम जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। उमेदवारांच्या हालचालींना वेग। ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे शहरातील कर वसुलीमध्ये मोठी वाढ। रत्नागिरीतील नगर परिषदेसाठी शिवसेनेची 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। सोलापूरमधील अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना खिचडी वाटप करून निवडणुकीसाठी प्रलोभन दाखवल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू। वर्धा जिल्ह्यामध्ये अध्यक्षांसाठी 2 तर सदस्यांसाठी 11 नामांकन दाखल। वर्धा जिल्ह्यात 6 नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू। नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अडचण येत असल्याने शनिवारी आणि रविवारी सुद्धा नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची तयारी। सिंधुदुर्गामध्ये समीर नलवडे आज अर्ज दाखल करणार आहेत। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी 5व्या दिवसापर्यंत एकही अर्ज दाखल नाही। हिंगोली नगर परिषदेच्या 17 प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया पार। 5व्या दिवशी 16 उमेदवार अर्ज दाखल। रायगडमध्ये सर्व 10 नगरपालिका काँग्रेस लढणार। जिल्हावारात काँग्रेसचे 35 उमेदवार। काँग्रेस उमेदवारांना A-B फॉर्म वाटप। जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल। रायगड प्रभारी राणी अग्रवाल यांचा विश्वास। बिरसा मुंडे यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बीडच्या लिंबा गणेश येथील जिल्हा परिषद शाळेतील जनजाती गौरव साजरा। आदिवासी वेशभूषेसह आदिवासी नृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद। अहिल्यानगरच्या निंबाळकर गावामध्ये गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या आदेशाची ग्रामस्थांची मागणी। या संदर्भातील प्रस्ताव ग्रामस्थांनी प्रशासनाला पाठवला। पिंपरी चिंचवडच्या ताथवडे पशुसंवर्धन विभाग भूखंड घोटाळा। तब्बल 26 जणांवर दापोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या सातगावामध्ये पोलीस स्टेशनचं लोकार्पण। जिल्ह्यातील हे 35वे पोलीस स्टेशन। परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी हे स्टेशन महत्त्वाचं ठरणार। पॅलेस्टाईन गाझा निधी घोटाळा। संभाजीनगर ATS नंतर समोर आणला होता प्रकार। गुन्हे शाखेचं बँकेला पत्र। व्यवहाराची देणगीदारांची होणार चौकशी। भंडाऱ्यांच्या पालांदूर जेवणाळा राज्यमार्गाचा वर्षभरामध्ये कडा बसल्या। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। प्रवाशांना नाहक त्रास। नागरिकांकडून कंत्राटदारावर कारवाईची मागणी। पालघरमधील वाढवण बंदराच्या हालचालीला वेग। समुद्र किनाऱ्यालगत दगडमाती परीक्षण सुरू। मोबदल्यासंदर्भात शासनानं लवकर निर्णय घ्यावा। शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी। काँग्रेस माओवादी आहे। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। काँग्रेस माओवादी हे कुठल्या विचाराचं बीज? बळवंत वानखेडेंचं मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर। कोल्हापूरमध्ये बिबट्याशी झुंज देणाऱ्या पोलिसांना सलाम। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांकडून सत्कार। 6 कर्मचाऱ्यांचा सत्कार। शौर्य पदक मिळण्यासाठी प्रयत्न करणार। भंडाऱ्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर नाल्यात कोसळला। तलाठी तहसीलदार पोलीस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। दिव्यांगत्वाचं ओळखपत्र सादर न करणं अधिकाऱ्यांना भोवलं। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित। COEच्या कारवाईनं खळबळ। दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये 38 महाविद्यालयांकडून हिशोबच नाही। छत्रपती संभाजीनगर उच्च शिक्षण विभागाची नोटीस पाठवून संबंधित महाविद्यालयांसोबत बैठक आयोजित करण्याचे संकेत। अमरावती विद्यापीठावर अभाविचे धडक मोर्चा। 34 मागण्यांसंदर्भात आंदोलन। स्वतः कुलगुरूंनी आंदोलन ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलं।
राज्यात महिलांना कर्करोगाचा वाढता धोका, आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी, नागपूरमध्ये संख्या जास्त. छत्रपती संभाजीनगर मनपाची धडक कारवाई, गस्ती दरम्यान काल 450 किलो तर आज 850 किलो प्रतिबंधक प्लास्टिक जप्त, सामान जप्त करून संबंधितांकडून दंड वसूल. महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 8,282 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मात्र अंमलबजावणीसाठी कधी? छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा सवाल. नव्या वर्षात एसटीचं टायमिंग उत्पन्नासाठी वेळापत्रकामध्ये करणार फेरबदल, 1 जानेवारीला नवीन वेळापत्रक होणार जाहीर. वाशिम जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहण्यासाठी मोर्चा, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर आणि वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये रूट मार्च काढण्यात आला. रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे. रेल्वे दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात येणार मेगाब्लॉक. मेगाब्लॉकमुळे रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने धावणार. पुण्यात 4 पोलिसांचं निलंबित, व्यापाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबन, चौघेही विश्रांतवाडीतून कॉप्स 24 बीट मार्शल म्हणून कार्यरत, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तांकडून कारवाई. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय, सरकारी जमिनीचे दस्त, नोंदणी नाकारा, सरकारी जमिनीचे दस्त होता कामा नये, निबंधकांना सहज जिल्हा निबंधकांच्या सूचना. आता पुण्यातही बिबट्याची दहशत आहे. पुण्यात बिबट्याच्या भीतीनं शेवाळवाडी, मांजरी परिसरात धस्तावला, दिवसाढवळ्या गावकऱ्यांना बिबट्याचं दर्शन. मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं आंदोलन, 17 नोव्हेंबरपासून करणार आंदोलन, विविध मागण्यांसाठी आंदोलन. महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली, थंडीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण, थंडीमुळे पर्यटकांची महाबळेश्वरला जाण्याची उत्सुकता. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यविधी पावतीसाठी 500 रुपयाची घेतली लाच, अंत्यविधी पावतीसाठी 500 रुपयाची लाच घेताना अटकेत. आळंदीमध्ये माऊलींच्या 729व्या संजीवनी समाधी सोहळा, यात्रेनिमित्त सकाळपासून भाविकांची आळंदीत मोठी रीक. माऊलींच्या संजीवनी समाधीवर दुग्धाभिषेक केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं. आळंदीमध्ये आज कार्तिकी एकादशी निमित्तानं वैष्णवांचा मेळावा, संजीवनी समाधीवर पवमान, अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. आळंदी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये विठ्ठल दर्शनासाठी गर्दी, विठ्ठलांच्या दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी. गडचिरोलीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची शहरामध्ये गस्त, दुचाकीवरनं दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या 3 युवकांना अटक, दुचाकीसह देशी दारू जप्त. हिंजवडी परिसरामध्ये अमेरिकन नागरिकांची फसवणूक, कॉल सेंटरकडून नागरिकांची फसवणूक, कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा, 2 कॉल सेंटरचा पर्दाफाश. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंग, महाविद्यालयातील रॅगिंगची ईमेलद्वारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रारीनंतर महाविद्यालयाच्या प्रशासनामध्ये खळबळ. कराडमध्ये रात्री 2 गटामध्ये राडा, 2 गटात हाणामारीमध्ये 3 जण जखमी, हाणामारीमध्ये परिसरातील गाड्यांचं मोठं नुकसान, रात्री या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, गायब झालेल्या भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षपदांचा संशयास्पद मृतदेह, गायब झालेल्या भाजप युवा उपाध्यक्षांचा आढळला संशयास्पद मृतदेह. पुण्यात गुन्हेगारांकडे सर्रासपणे सापडलं पिस्तूल, खडकवासला भागामध्ये भाजी विक्रेत्यांकडे सापडले पिस्तूल, गुन्हे शाखेच्या युनिटनं सापळा रचून केली अटक, गणेश रणखांबे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. नागपूरमध्ये आरटीओ द्वारे गुन्हा दाखल, विजय चव्हाणसह 5 जणांवर गुन्हा दाखल, सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. रायगड पेणमधील बेपत्ता चिमुरडीचा 48 तासांनी शोध, हटवणे, आदिवासी वाडीच्या जंगल भागामध्ये आढळलेली मुलीवर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापूरमधील विजापूर रोडवर जोडप्यांवर हल्ला, जोडप्यांवर चाकूने वार करत लुटले दागिने लुटणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यामध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 1,28,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त, गुन्हे शोध शाखेकडनं शोध सुरू. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला शरद पवार यांनी सपत्नीक भेट दिली आहे. ट्रस्टमध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये विविध प्रात्यक्षिकं घेण्यात आली. शरद पवार यांनी केली पिकाची पाहणी.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 कापूस संकलन केंद्र अडचणीमध्ये, 7/12 आणि ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत. सर्व्हरमध्ये अडचणी पाहता शेतकऱ्यांचा ऑनलाईन नोंदणीसाठी आखडता हात. सांगलीमध्ये शेतकरी उत्पादक खरेदीवर संमेलन पार. पिकांना आणि शेतकऱ्यांना व्यापारपेठ मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,82,000 शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. अजूनही पूर्ण मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी वास्तव खर्चाच्या आधारावर किमान एपीएमसी जाहीर करा. वर्धा जिल्हा केळा उत्पादक संघाचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. धुळ्यातील आमदार अनुप अग्रवाल यांच्या कारच्या धडकेमध्ये शेतकरी गंभीर जखमी. धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जाताना नगावबारीजवळ अपघात. नाशिकमध्ये बिबट्यासंदर्भात वनविभागाची जनजागृती मोहीम. शहरामध्ये भर दिवसा बिबट्या शिरल्यानं वनविभागाची मोहीम. यवतमाळच्या वडकी परिसरामध्ये कत्तलीसाठी जाणारा जनावरांचा ट्रक पकडला. लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू. पुण्यात शिवणे परिसरामध्ये एमएम एंटरप्राइजेस कंपनीमध्ये भीषण आग. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानं आग आटोक्यात आणली आहे. या ठिकाणाहून जनावरांना बाहेर काढलंय. 6 एलपीजी सिलेंडर फुटलेले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वर्ध्यामध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलं. 1,08,000चा मुद्देमाल केला जप्त. नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करताना पोलिसांनी दुचाकी केली जप्त. पद्मश्री पुरस्कार विजेता आणि कर्नाटकातील पर्यावरणवादी कार्यकर्ता सालुमर्दा थिमक्का यांचं शुक्रवारी निधन झालंय. त्या 114 वर्षाच्या होत्या. थिमक्का यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून बरी नव्हती. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील घटनेनंतर उत्तर प्रदेशातील पोलीस सतर्क झालेत. उत्तर प्रदेशामध्ये बेकायदेशीर मदराशांची चौकशी सुरू. मदराशांमधील बाहेरील विद्यार्थ्यांना तपास यंत्रणा लक्ष ठेवणे. राज्यामध्ये 85,000हून अधिक बेकायदेशीर मदरसे. अभिनेत्री निवेदिता सराफ कंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित. यावेळी बिहारच्या निवडणुकीवर निवेदिता सराफ यांनी मोठं वक्तव्य केलंय. मी कट्टर भाजप असल्याचं त्यांनी म्हटलंय. या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू. प्रशांत दामलेंचा होणार भव्य सत्कार. 21 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात होणारे भव्य सत्कार. 13,333 विक्रमी प्रयोगानिमित्त भव्य सत्कार. धाराशिवमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पत्नीचा तर नगरसेवक पदासाठी पतीचा अर्ज दाखल. लाटे दाम्पत्याचा उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांची घोषणा. मुंबईतील काँग्रेसच्या शिबिरामध्ये मोठी घोषणा. कमळनुरीमध्ये आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचं मोठं शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडनं आश्लेषा चौधरी रिंगणात. मिलिंद नार्वेकरांची राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. एमसीएचे नवे निवडून आलेल्या उमेदवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. भेटीत क्रिकेटसाठी शक्य ती मदत करण्याचं राज ठाकरे यांचं आश्वासन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.